ह्या गोकुळ दूध डेअरी हा आमचा कोल्हापूर जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठी संस्था, ही पवित्र संस्था टिकावी राहावी आणि ज्या शेतकऱ्यांनी कष्टातून घामातून उभे केलेले आहे त्यांना न्याय हक्क मिळावा, त्यांच्या संस्था त्या कुणाच्याही घराणेशाहींच्या ताब्यात न जाता ह्या शेतकरी कष्टातून उभे केलेली संस्था राहावी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न आहेत. राज्याचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते, आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब याच्याकडे आम्हाला मनापासून त्यांचं सहकार्य असणार याच्यामध्ये, कारण त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की हा कमीत कमी पूर्वी 3800 डेअऱ्या होत्या, आता 3700 नवीन डेअऱ्या झालेत. त्याच्यामध्ये 3700 नवीन डेअऱ्या करण्यामध्ये 3000 डेअरी फक्त महेश कदम या नावाचा DDR एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3000 डेअऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्यांना गोकुळला त्यांना शिफ्टिंग करून त्यांना गिफ्ट दिलेली आहे. त्याची चौकशी ED मार्फत व्हावी ह्या अधिवेशनात मुद्दे मांडेल, नाहीतर मी अमर उपोषणला ह्या गोष्टीत मी बसणार आहे. ED मार्फत चौकशी यांची व्हावी. ह्या गोकुळमध्ये जो अधिकारी दोषी लागेल त्यांची सखोल चौकशी व्हावी, ED चौकशी व्हावी. याच्यामध्ये जर शासनाचे कुठले अधिकारी जर सहभाग असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मुख्यमंत्री साहेबांकडे उद्या मी मागणी करतोय. आणि त्याचबरोबर महेश कदम बरोबरच सुजय कदम हा प्रकाश पातारे मागावचे मुस्लिम साहेबांच्या गटाचे हरळी साखर कारखान्याचे चेअरमन त्यांच्या प्रकाश पाताळेंच्या भाच्याला खास गिफ्ट म्हणून 400 डेअऱ्यांचा कोकणमध्ये सांभाळणाऱ्या माणसाला आणि जर एवढ्या मोठ्या डेअरीचं त्याला हे करून टाकले, त्याचं वय वर्ष 30 आणि संस्था त्याच्या दिल्यानंतर त्याच्यावर जर उद्या कारवाई आणि त्याने जर तिथून हटवलं नसेल किंवा त्याने कारवाई नाही झाली तर त्याची पण ED मार्फत चौकशी होऊन त्याच्या चौकशीला सामोरं त्याला जायला लागेल आणि ही चौकशी लावायला लागेल. म्हणजे ह्या लक्षवेधी ह्या अधिवेशनाला मांडतोय, कारण आत्ता त्याची तातडीनं उद्या मुख्यमंत्री साहेबांची वेळ मिळाल्यास किंवा उद्या परवा या मुख्यमंत्री यांची कारवाई व्हावी ही आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. साहेब, या निवडणुकीमध्ये आता हा सगळा मुद्दा कोर्टात होता, तर त्या अनुषंगानेही एका साईडला कारवाई चालू आहे. तर यामध्ये सगळ्यात मोठं राजकारण जर होत असेल तर महायुती म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार आहात? मी महायुती म्हणून जरी भूमिका असली तर माझा क्लिअर फर्स्ट म्हणणं आहे की याच्यामध्ये जो भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय, ह्या 2300 डेअऱ्या 3700 डेअऱ्या ह्या एका अधिकारी 3000 डेअऱ्या मंजूर करणं, एका गटासाठी काम करणं, हे महायुती जर असलं तरी भ्रष्टाचाराला खपवून मुख्यमंत्री साहेब घेणार नाहीत हे तुम्हाला वारंवार सांगतो. आणि याला कुठेही आमच्या शेतकरी बांधव अन्याय होऊ देणार नाहीत. या भूमिकेमध्ये मुख्यमंत्री साहेब असू शकतात. साहेब, चंदगड आजरा गडिंग्लज या भागासाठी म्हणून तुम्ही काय स्टँड घेता? आता दूध डेअरी ज्या शेतकऱ्यांना मान सन्माननी उभे केले आहेत, प्रत्येक नेत्यांनी कष्टात कामात केले आहेत, त्यांच्यावरती अन्याय होऊ द्यायचा नाही. त्यासाठी जे वाटेल ते आम्हाला जे काय भोग भोगायचे असले ते आम्ही भोगू, तर जे वाटेल ते आपल्याला करता ते करू. खरं त्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या निवडणुकीमध्ये तुम्ही क्लिअर स्टँड घेताय मुश्रीफांच्या विरोधात? मला मुश्रीफ साहेबांच्या विरोधात असं म्हणता येणार नाही. मला ह्याच्यामध्ये ज्यांनी घोटाळे केलेत, ज्या 3800 डेअऱ्या होत्या आणि 3700 डेअऱ्या ज्यांनी वाढवलेत आणि ज्यांच्या एका 3000 डेअऱ्या कुठल्याच एका संस्थेने केलेत, त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर त्यांच्या विरोधात आम्ही स्टँड घेणार. या डेअऱ्या कुठल्या भागात असं स्पेसिफिक आहेत की पूर्ण करवीर राधानगरी, बाकी कुठेच काय होत नाही आमच्याकडे? आम्हाला करवीर, राधानगरी आणि कागल हे तीनही दिग्गज हे गावं आणि संस्था त्यांच्या ताब्यात कायमस्वरूपी जर गेल्या तर आम्ही आमच्या इतर भागातली लोक, चंदगड असेल, आजरा असेल, गडनज असेल, इकडं उत्तूर असेल, बाकीचे भाग आम्ही कायमस्वरूपी आम्ही संपून जाऊ. आणि हे जर आपल्याला जर ही कायदेशीर कारवाई जर मुख्यमंत्री साहेबांनी जर मनातून नाही केली तर आम्ही सगळं आमचं रस्त्यावर येऊ. पुन्हा आंदोलन पुढे ही सुरुवात उद्याच्या निकालावर बघणार, नाहीतर जन आंदोलन आम्ही उभे करून याला आम्ही जी परिस्थिती येईल ते आम्ही त्याला आम्ही शेतकरी न्याय देण्याच्या भूमिकेत राहू. भाऊ, 4 मेला गोकुळचे संचालक मंडळाची मुदत संपली. तुम्ही तुमची ओळख संपूर्ण महाराष्ट्रावर अशी आहे की माननीय मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे तुम्ही आहात म्हणून.
4 मे नंतर इलेक्शनचा प्रोग्राम जाहीर होण्याची शक्यता आहे काय? गोकुळवर प्रशासक येण्याची शक्यता तुम्ही काय सांगा? मी मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या जवळ आहे असं बरोबर आहे, कारण साहेबांच्या जवळचे सगळेच आहेत. खरं प्रामाणिक काम करते असतेवेळी जवळच्यापेक्षा मी एवढंच सांगेन की गोकुळमध्ये 4 मेला निवडणुका होणं शक्य नाही आहे. याचं प्रशासन लागणं खूप गरजेचं आहे आणि प्रशासन लाभल्यानंतर त्याची चौकशी होऊन जे याच्यात अधिकारी जे कोण नेते मंडळ असतील त्यांच्यावर जर कारवाई झाली होत नसेल तर त्याच्यामध्ये काही अर्थ राहणार नाहीत. म्हणून प्रशासन लागणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांच्या हातात हा कोर्टात निकाल आहे, ते योग्य ती दखलीची घेऊन चौकशी लावून ते प्रशासन लावतील अशी मी आशा व्यक्त करतो.